प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी सेवेकरता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा त्यांचे निस्सीम भक्त असणारे जगद्गुरु श्रीमंत तुकोबाराय आणि त्या तुकाराम महाराजांचे एका काळातले कट्टर शत्रू असणारे आणि काही काळानंतर जगद्गुरु तुकोबारायांच्या पाठीमागे टाळ घेऊन उभे राहणारे रामेश्वर भट्ट शास्त्रीजी यांचा गोड आरतीचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठला सेवा किम निमित्त सगळ्यांना ज्ञात आहे, तरी सुद्धा अल्पसा परिहार देणं वक्त्याचं परम कर्तव्य ठरतं। या ज्ञायाप्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह गेल्या अनेक वर्षापासून चालतोय आणि त्यातील ही 5वं वर्ष, बरोबर ना? कितवं वर्ष? चौथ्या वर्षाची दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आणि काय जाणू चित्रगुप्तांनी ही सेवा आजची माझ्याच वाटेला लिहिलेली असेल। योगायोग सगळा मी कधी कथेला सोबत नसतो, पण नेमका आमचा समाधी सोहळ्याचा 5 तारखेचा कार्यक्रम तोंडावर आलाय आणि माझं परवाच्या दिवशी सकाळी पुईनीला कीर्तन होतं आणि मी यांना सांगितलं होतं की मला एकादशीला पंढरपूरला जायचंय। ते म्हणले आदल्या दिवशी टाकतो। मग त्या अनुषंगाने आजचं हे कीर्तन सर्व ग्रामस्थांच्या वतीने माझ्याकडे आलेलं आहे। 1.25 तास आपल्याकडे उरलेला आहे। त्या 1.25 तासामध्ये सद्गुरु मोतीराम महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आणि सद्गुरु जोग महाराजांच्या कृपा आशीर्वादाने अभंगावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूया। सातेपडकर मामा, मी एरवी कॉफी करत नाही आणि तुमच्यासारखे परीक्षक बसल्यावर तर बिलकुल करत नाही, म्हणून अभंग निवडताना तसा निवडलाय की अभंग सगळ्यांच्या पाठातला आहे। आजचा अभंग पाठ नाही इथं बसलेलं असं कोणीच नाही। कोणाच्या कानपाठ असेल, कोणाच्या तोंडपाठ असेल, नाही तर कोणाच्या मुखपाठ असेल, पण जरी पाठ असला तरी आपला याच्या अर्थाकडे आपली पाठ आहे, म्हणून सेवेकरता निवडलाय। विठ्ठला अभंग फार गोड आहे आणि या अभंगामधून जगद्गुरु तुकोबारायांचं आरती गायली। ही आरती घेण्याचं कारण काय माहितीये का? हा महिना काकडा आरतीसाठी प्रसिद्ध आहे। तसं तर वारकऱ्याची नित्यनेमामध्ये काकडा असलाच पाहिजे आणि त्यातल्या त्यात हा महिना विशेषत्वाने आरतीसाठी वापरला गेलेला महिना आहे। या दिवसामध्ये, या कार्तिक स्नानाच्या महिन्यामध्ये भगवंताला आर्त भावनेने जेव्हा आपण आळवणी करतो सकाळी पहाटे उठून, त्यावेळेला भगवंत प्रसन्न होतात। नवे नवे सगळी सृष्टी प्रसन्न असते। या महिन्यासारखा दुसरा महिना नाही बघा। म्हणून कार्तिक स्नानाचा हा महिना आणि त्या महिन्यामध्ये रस्त्याने येतानाच माझ्या डोक्यात एक विचार होता की कुठला अभंग घ्यावा। तुम्ही बरेचसे कीर्तन ऐकले असतील, पण या अभंगावर तुम्ही ऐकलंच नसेल, म्हणून तेच खिचपीट लावल्यापेक्षा आपलं नवीन काहीतरी घ्यावं, म्हणून या अभंगावर प्रकाश टाकण्याचा आपण प्रयत्न करूया। फार गोड चिंतन आहे, तुम्ही मला साथ देत चला। तुम्हाला अगदी अभंग घरी गेल्यानंतर जसाच्या तसा कळेल असं सांगण्याचा मी प्रयत्न करेल। विठाला विठाला जगद्गुरु तुकोबारायांचं विशेषत्व, महत्व या अभंगामध्ये गायलेलं आहे। बघा, ज्यांनी महत्व गायले ते काही सामान्य नाहीये। ज्यांचं नाव घेत असताना जी व्यक्ती अत्यंत उच्च पदाला आहे, ते जगद्गुरु तुकोबारायांची विनवणी कसे करतात, ते जगद्गुरु तुकोबारायांची आरती का करतात? कारण रामेश्वर भट्ट, आजकाल आम्ही कोणी बी शास्त्री पदव्या लावायला लागलो महाराज, आम्ही पण लावायला लागलो आता। तुम्ही शास्त्री खरोखर तुम्ही आहात, पण शास्त्री पदाला किती घासावं लागतं हे ज्याचं त्याला माहिती। पण आजकाल पद 2-2, 4-4 हजारातही विकत मिळायला लागले। कोणाला मंडलेश्वर पाहिजे असेल तर माझ्याकडे 10,000 द्या, मी देतो तुम्हाला उद्याच, घोषित करून देतो। मला तिकडे जायचं नाही, मला विनोदाचा भाग करायचा नाही, पण सांगायचं एवढ्यासाठी आहे। रामेश्वर भट्ट एक सामान्य व्यक्तिमत्व नव्हते, जे खरोखर शास्त्री होते। मी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना आपण पुढे बोलूया, ऐकूया। सामान्य नव्हते तरी सुद्धा ते जगद्गुरु तुकोबारांना असं का म्हणतात? पाय दाखवी आम्हा। माणसाला 3 गोष्टी कधीच झुकू देत नाहीत। पहिली गोष्ट आहे सत्ता,
दुसरी गोष्ट आहे श्रीमंती आणि तिसरी गोष्ट आहे विद्वत्ता. काळजीपूर्वक आहे का? पहिली गोष्ट आहे ज्याच्याकडे सत्ता आहे तो व्यक्ती कधीच झुकत नाही. गावचा सरपंच जरी असला, मी इथलं बोलत नाही, आमच्या पुण्याकडचा सरपंच आणि इकडचा आमदार सारखाच. किती पैसे उलाढाल होते आणि काय काय होते, मला तिकडे जायचं नाही, पण साधी तेवढी जरी सत्ता असली तरी तो माणूस झुकत नाही. कारण सत्ता त्याला झुकायचं शिकवत नाही, फक्त ते एकदाच झुकतात. कधी? आता 24 मध्ये सगळे झुकणार आहेत, पुन्हा 4 वर्ष ते झुकत, 5 वर्ष ते काय झुकत, तेवढं 1-2-3 महिन्याचा काळ ते झुकतात. एरवी ते नाही, हो म्हणतात फक्त, पण काहीच करत नाही. झुकणं वेगळं आणि मला त्याच्याकडे प्रकाश टाकायचा नाही. पण सत्ता माणसाला झुकू देत नाही. रामेश्वर भट्टांकडे महाराज सत्ता होती का? सत्ता होती. आशिया खंडातली 2 नंबरची जी महानगरपालिका आहे आज, पिंपरी चिंचवड, त्या पुण्याच्या हायकोर्टाचे जे डिस्ट्रिक्ट जज होते, जिल्हा न्यायाधीश होते, एवढ्या मोठ्या पदावर होते. मग तरी ते सामान्य पदाचा माणूस झुकत नाही, तरी सुद्धा ते रामेश्वर भट्ट तुकोबारांच्या समोर का झुकतात? बरं, विद्वत्ता सर्वसामान्य नाहीये. विद्वत्तेमध्ये शास्त्रीय आहेत. शास्त्राच्या दृष्टीने शास्त्राचं खंडन मंडन करणं याला शास्त्री म्हणतात. एका ठिकाणी माझं कीर्तन ऐकलं आमच्या तरुण कार्यकर्त्यांनी, आणि ते जरा हुशार होते पोरं आमच्या भागातले. ते म्हटले, महाराज तुमचं कीर्तन फार चिंतन शैली असते, म्हणून तुमच्या पुढे पदवी काय टाकू? म्हटलं काही टाका. जिथे कीर्तनाची पत्रिका पाहिली, माझ्या पुढे पदवी लिहिलेली होती विद्यावाचस्पती. आता विद्यावाचस्पती पदवी सांभाळणं इतकं सोपं आहे का? नुसतं एकटा पती सांभाळणं फार अवघड आहे. म्हणजे माझं तसलं काही नाही आहे, पण पती सांभाळणं किती अवघड आहे. आता कोणी काही पदव्या टाकायला लागलं. ज्याला 2-3 चाली येतात तो गायनाचार्य, 2-3 मुखळे आले की मृदंगाचार्य, 4 चौपाया आल्या की रामायणाचार्य, 2 श्लोक गाता आले की भागवताचार्य. फक्त एकच पदवी द्यायची राहिली, वैकुंठवासी. एवढं लिहू नका म्हणजे झालं. बाकी सगळ्या पदव्या देऊन झाल्यात, बाकी कुठलीच राहिली नाही. मला सांगायचं एवढ्यासाठी आहे, शास्त्री हे सामान्य पद नाहीये. ज्याला 6 शास्त्र, 18 पुराण आणि 4 वेदाचा कुठलाही प्रश्न विचारल्यानंतर ज्याला उत्तर देता आलं पाहिजे, त्याला शास्त्री म्हणतात. आणि नुसतंच उत्तर देता इतपत नाही, तर ते जीवनामध्ये आचरण पण त्याच पद्धतीने असलं पाहिजे. काही काही विद्वान असतात, पण विद्वत्तेच्या पाठीमागे आचरण असतं असं नाहीये. ह्या दोनही गोष्टी जिथे आहेत त्याला शास्त्री म्हटल्या गेलेलं आहे. मला सांगायचं एवढ्यासाठी आहे, रामेश्वर भट्ट त्या शास्त्री पदाला उभेहूब पोचत होते. कारण तिथे जेव्हा न्याय घेण्यासाठी लोक जात होते, शास्त्राच्या व्यतिरिक्त न्याय दिला जात नव्हता. शास्त्र बघून तिथे न्याय दिला जात होता. ज्यांना शास्त्र माहिती होतं, जे शास्त्री होते, सत्ता होती, तरी ते का झुकतायत? आणि तिसरी गोष्ट रामेश्वर भट्टांकडे होती श्रीमंती. आपल्याकडे थोडी जरी श्रीमंती आली तरी सुद्धा आपण झुकत म्हणते, माझ्यासारखा कोणीच नाही, झुकत नाही आपण. पण रामेश्वर भट्टांकडे खूप श्रीमंती होती. इतकी श्रीमंती होती मायबाप की 400 लोक ज्यांच्या घरामध्ये कामाला होते. तुम्ही इतिहास वाचा. 400 लोक ज्यांच्याकडे कामाला होते, 400 लोकांचं जे मजुरी द्यायचे, ते किती श्रीमंत असतील. श्रीमंती होती, सत्ता होती आणि विद्वत्ता होती, तरी ते रामेश्वर भट्ट का म्हणतात पाय दाखवी आम्हा, तेच आपल्याला बघायचंय. विठला विठला. या 3 गोष्टी झुकू देत नाहीत. पण रामेश्वर भट्टांना नेमकं असं घडलं काय त्यांच्या जीवनामध्ये की जे जगद्गुरु तुकोबारांचे विरोधक असताना आरती गातायत, असं जीवनात घडलं काय? तर मायबाप, जगद्गुरु तुकोबारांचं जीवन त्यांनी स्वतः आपल्या डोळ्याने बघितलंय. बघा, आरती कोणाचीही होत नसते. आरती होण्यासाठी परमार्थिक दृष्ट्या 3 अवच्छेदकामधून माणसाला जावं लागतं. अवच्छेदक म्हणजे लक्षण. आता महाराज फार अवघड आहे शास्त्रीजी. आम्ही कीर्तनकार कसं बोलावं याचा विचार पडलाय, कारण आम्ही फडकरी परंपरेतले कीर्तनकार आणि आम्हाला कीर्तनाची सवय त्या पद्धतीने होती, पण आता जरा बिघडवायला.
कारण ऐकणाऱ्यांचे कान खाली आलेत, मग आम्हाला आमचं बदलावं लागलं. विठ्ठला तीन अवच्छेदकाने तो श्रेष्ठ पाहिजे. घरची आरती वेगळी, घरची आरती कशाने होईल? नवरा भी बायकोची आरती करतो आणि बायकोही नवऱ्याची आरती करते. आता जास्त हल्ली फार चाललंय, हे फॅड आहे. पुण्याला पनवेलला कीर्तनाला गेलो, कीर्तनाला गेल्यानंतर तिथलं एक लेकरू माझ्या समोर असं खेळत आलं. मी त्याला विचारलं, म्हटलं काय रे, तुला कविता बिविता म्हणता येते का? ते म्हणलं हो महाराज लय भारी म्हणता येते. मी म्हटलं सांग बरं, म्हण बरं एखादी. त्याने काय म्हणावं? मम्मी सांगा कोणाची, मम्मी माझ्या पप्पाची, पप्पा सांगा कोणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे. आता मला इमानदारीने सांगा, ज्या लेकराला असं शिकवलं जातं मम्मी पप्पाची पप्पा मम्मीचे, ते तरुण झाल्यावर 100% ते पोरग म्हणतंय मेरे अंगणी. 100% म्हणतं की नाही? हे शिकवलं कोणी? तरी आपण म्हणत असतो बबड्या आमचा काय कविता म्हणायला. अरे लाजा वाटू द्या तुम्हाला, कुठं चालली आपली संस्कृती. मला सांगायचं एवढ्यासाठी आहे, आरती व्यवहारामध्ये गायली जाते. एखाद्याकडून जर पैसे घ्यायचे असतील ना, त्याची आरतीच असते. दादा तुमच्यासारखा माणूसच नाही हो. दादा तुम्ही असे तुम्ही तसे, मनातल्या मनात शिव्या देत असेल, पण बाह्यांगाने तो आरतीच करतो. तेवढंच बाकी असतं, फक्त आरती लावणं ओवाळणं, बाकी सगळं चालतं. मग आरती सामान्याची होते, पण परमार्थिक दृष्ट्या इथे जी आरती होते ती तीन अवच्छेदकाने. पहिला आहे भक्तीमध्ये श्रेष्ठ, दुसरा आहे ज्ञानामध्ये श्रेष्ठ, आणि तिसरा आहे वैराग्यात श्रेष्ठ. भक्तीमध्ये श्रेष्ठ असणाऱ्याची आरती होते. जगद्गुरु तुकोबारांची भक्ती कशी आहे? जगद्गुरु तुकोबारांच्या भक्ती इतकी श्रेष्ठ आपली भक्ती नाहीये मायबाप. जगद्गुरु तुकोबारांच्या भक्तीचा जर विचार केला तर जगद्गुरु तुकोबारे घराच्या बाहेर निघायचे, आणि घराच्या बाहेर निघाल्यानंतर जिकडे त्यांचा पांडुरंग त्यांना घेऊन जात होता त्या डोंगरावर जगद्गुरु तुकोबारे निघून जायचे आणि तिथे जाऊन भजन करायचे. एक दिवस आऊसाहेबांनी, जिजाऊ आईसाहेबांनी भाकरी तयार केली आणि 11 वाजेची वेळ झाली, मालकाला भूक लागली असेल, न्याहारीचा टाइम झाला, म्हणून जिजाऊ आईसाहेब ती भाकरी घेऊन भंडारा डोंगरावर चढल्या. भंडारा डोंगरावर चढल्यानंतर तिथेही तुकोबाऱ्या दिसले नाहीत. जेव्हा तिथे तुकोबाऱ्या दिसले नाहीत, जिजाऊ आईसाहेब खाली उतरल्यात. खाली उतरल्यानंतर दुसऱ्या घोराडेश्वर डोंगरावर चढल्यात, तिथेही तुकोबाऱ्या दिसले नाहीत. शेवटी दुसरा डोंगर खाली उतरलेत आणि तिसऱ्या डोंगरावर जेव्हा घोराडेश्वरावर चढल्यात, जशा चढल्यात चढताना पारा तिसऱ्या आसमानात गेला. आता मला महिला मंडळी एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमचे 3 रस्त्याला शेत आहेत, एक उमरी रस्त्याला आहे, एक नांदेड रस्त्याला आहे, आणि एक इकडे मधून कॅनोल गेला ना, त्या कॅनोलच्या रस्त्याने आहे. आणि तुमच्या मालकाने तुम्हाला सांगितलंच नाही तुम्ही कोणत्या शेतात गेलेत, फक्त एवढंच सांगितलं न्याहारीचा टाइम झाल्यावर भाकरी घेऊन ये. फोन नाही, काही नाही, अमुक नाही, ढमुक नाही. तुम्ही पहिले उमरी रस्त्याच्या शेतात गेलेत, आणि उमरी रस्त्याच्या शेतातून घरी आल्यात. वापस गावात आल्यानंतर तुम्ही हा रस्ता शोधला कॅनॉलचा, तिकडेही दिसले नाहीत. मला इमानदारीने सांगा, तिसऱ्या रस्त्याला जाताना जी पहिल्या रस्त्याला जाताना तुमची भावना होती ती तशीच राहील का बदलेल? बोला काहीतरी. तुम्हाला माझी भाषा कळते का? भाषा कळते का माझी? आमच्याकडे माणसं मेल्यावर फुकतात, तुमच्याकडे कसं आहे? सारखंच आहे. विठ्ठला विठ्ठला. बोला, तुम्हाला कळतंय का मी काय बोलतोय? जर तुम्ही 2 शेताला जाऊन आल्यात पायी, गाडीवर नाही, पायी जाऊन आल्यात, परत तिसऱ्या शेतात गेल्यात, तिसऱ्या शेतामध्ये गेल्यानंतर तुमचे मालक तुम्हाला दिसलेत, काय म्हणणार तुम्ही? आमच्याकडचं सांगू का? काय डोकं आहे का म्हणले तुम्हाला? इथून सुरुवात होते की नाही? बाबा हसलेत, इसमें दाल में कुछ काला है की नाही, पूरी दाल ही काली है क्या पता. पहिले सुरुवातच इथून होते. तसं जगद्गुरु तुकोबारांच्या पत्नीने जेव्हा तिसऱ्या डोंगरावर
तुकोबारांना बघितलंय, आऊसाहेब कर्कशा नव्हती. आमचे महाराज लोक सांगतायत तुकोबारांची पत्नी कर्कशा होती. अरे येडी हडद, ज्या जिजाऊ आईसाहेबांना जगद्गुरु तुकोबारांची पत्नी होण्याचा अधिकार आहे त्या जिजाऊ आईसाहेब कर्कशा कशा असू शकतात? त्यांच्यासारखं भाग्य जगात कोणाचं नाहीये. 2 डोंगर चढल्यात, 2 डोंगर उतरल्यात, 3रा डोंगर चढल्यानंतर याची खंत नाही, मालक पायपीट झाली याची खंत नाही हो. 11 वाजेपासून तुमच्यासाठी वणवण फिरते, 2 वाजले दुपारचे, अजूनही माझ्या मालकाच्या पोटात काही नाही म्हणून मला खंत वाटते. स्वतःच्या संसाराची राखरांगोळी केली हो तुम्ही, पण स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्या. किमान एवढं तरी घरून सांगत जा की आज मी भंडारा डोंगरावर चाललो का मी गोरारेश्वरावर चाललोय. अहो मालक, तुम्हाला वेळेवर शिदोरी पोचवावी म्हणून मला खंत वाटते, तुम्ही उद्यापासून सांगून जात जा. तेव्हा जगद्गुरु तुकोबारांचे शब्द आहेत, आवले माझं काही खरं नसतं ग. मी जेव्हा घराच्या बाहेर निघतो ना त्यावेळेला आपल्या गावाच्या बाहेर 3 रस्ते आहेत ना आवले, तिथून माझा पांडुरंग मला जिकडे घेऊन जातो मी तिकडे जात असतो. पण तुला उद्यापासून सांगतो, त्या 3 रस्त्यावर तू आली ना की त्या 3 रस्त्यावरची माती उचल आणि ती माती आपल्या कानाला लाव. ज्या मातीने विठ्ठल विठ्ठल म्हटलंय, ज्या रस्त्याच्या, त्या रस्त्याने हा तुका गेला म्हणून समज, तुझा मालक गेला म्हणून समज. ज्यांच्या पायाची माती विठ्ठल विठ्ठल म्हणते मायबाप, त्यांची भक्ती किती श्रेष्ठ असेल. विठ्ठला जगद्गुरु तुकोबारांची भक्ती एवढी श्रेष्ठ. आपण कीर्तनात बसल्यानंतर विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, त्यांच्या पायाच्या मातीने विठ्ठल विठ्ठल म्हणावं म्हणून त्यांची आरती होते. भक्तीमध्ये श्रेष्ठ. दुसरा आहे वैराग्यामध्ये श्रेष्ठ. किती श्रेष्ठ आहे वैराग्यामध्ये? धनाच्याही वैराग्यामध्ये आणि वैशिक वैराग्यामध्ये श्रेष्ठ आहे. आणि तिसरा आहे ज्ञानाच्या बाबतीत श्रेष्ठ. किती श्रेष्ठ आहेत ज्ञानाच्या बाबतीत? तर ज्ञानाच्या बाबतीत जगद्गुरु तुकोबार स्वतःच बोललेत, वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा, श्रेष्ठ आहेत म्हटले. वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, हे राणी वाहवा वेदाचा अर्थ आम्हाला माहिती आहे म्हणून जगद्गुरु तुकोबारांची भाषा वेदाच्या तुलनेची भाषा आहे म्हणून त्याला पंचम वेद म्हटलेला आहे. तुम्ही म्हणसाल महाराज कस काय वेदाच्या तुलनेत? एक 2 शब्दात सांगून जाईल. आज तुम्ही सगळ्यांनी गोकर्ण गीता ऐकली. गोकर्ण गीता ऐकली. त्या गोकर्ण गीतेतला पहिला श्लोक काय आहे? असारो खलु संसारा दुःख रूपी विमोहक सुतकस्य धनम कस्य स्नेहवान ज्वलते निशम. याचा अर्थ असा आहे, तुम्ही ऐकलंय भागवतात, मी विस्तार करत नाही कारण मी पण होतो आज भागवताला, त्याच्यामुळे जास्त विस्तार करून तुमचा वेळ घेणार नाही. शब्दाचा अर्थ असा आहे की गोकर्णजी आपल्या वडिलांना सांगतायत, बाबा हा सगळा संसार असार आहे. जगद्गुरु तुकोबारांची भाषा आहे, फलकट तो संसार येथे सार भगवन. हे तुकोबारांची तुलनात्मक विचार. दुसरा श्लोक असा आहे की जगद्गुरु भगवान व्यासजी बोलतायत की देहेस्ति मांस रुधिरे अभिमतिम त्यजत्वम जाया सुतादिषु ममता विमुंच पश्चा निशम जगदिदम क्षणभंगनिष्ठम वैराग्य राग रसिको भवभक्तिनिष्ठाः. या श्लोकामध्ये आत्मदेव ब्राह्मणांना गोकर्णजी सांगतायत, बाबा हा शरीर आपलं नाहीये. जगद्गुरु तुकोबारांची हीच भाषा आहे. देह हे काळाचे धनकुबेराचे किंवा आणि हा देह पाचाचा उसना. किती जणांचा उसना आणलाय? म्हणून जगद्गुरु तुकोबारांची भाषा वेदाची भाषा आहे. विडला विडला. आता
आता शास्त्रीजींसारखं तरी आपल्याच्याने वेद पठण होणारच नाही, माझ्याच्याने तर होणार नाही. भागवताचे 18,000 श्लोक गुरुजी पांडे गुरुजींकडे घेतलेत मी वृंदावनला, तेव्हाच मला काय काय त्रास झाला माझं मला माहिती. वेदाचं शिक्षण ठीक अवघड आहे फार, तुम्ही केलंय, अनेक जणांना शिकवलंय, निश्चितच तुम्ही भाग्यवान आहात. पण सांगायचं याच्यासाठी आहे की आम्हाला वेद नाही शिकता आला, पण जगद्गुरु तुकोबारांनी आमच्यावर इतके उपकार केलेत की पंचम वेद आमच्या हातात हातात दिलाय. म्हणून ज्याचा ठणकतो माथा त्यांनी एकदा तरी वाचाव गाथा. ज्याचं लय ठणकत असेल ना त्याने गाथा वाचा गाथा. जर गाथा वाचला तर तुमची ठणकाठणकी 100% बंद होते. पण आपलं वाचन संपलं, आपलं वाचन संपलं, आणि वाचन संपल्यामुळे आपले कानही तितकेच खाली खाली यायला लागले. विठ्ठला वेदाचा अर्थ आमाशित ठावा. जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानाच्या बाबतीत एवढे श्रेष्ठ नव्हे नव्हे. तुकोबाराय म्हणतात अनुरणीया तो कळा तुका आकाशा हे बडा. अनुरणीया तो कळा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मी अनुरणीया थोकडा तुका आकाशाय बडा. इतकं जगद्गुरु तुकोबारायांचं तत्वज्ञान श्रेष्ठ आहे, म्हणून त्यांची आरती रामेश्वर भट्ट करतायत. विठ्ठला विठ्ठला. एक हा विषय. दुसरा विषय काय घडलं असं की रामेश्वर भट्ट म्हणतायत की पाय दाखवी आम्हा. विचार आपल्याला हाच मांडायचा, जास्त काही कळकळ करायची, कारण या अभंगावर मला 7-8 दिवस बोलायची सवय आहे. आता कुठून सुरू करून कुठं संपू 1.5 तासात. पण जेवढं प्रकाश टाकता येईल तेवढा टाकण्याचा प्रयत्न करू. पाय दाखवी आम्हा रामेश्वर भट्ट का म्हणतात, काय कारण आहे, असं काय बघितलं तर घडलं असं मायबाप. जगद्गुरु तुकोबारायांनी गाथ्याची निर्मिती केली, आणि निर्मिती केल्यानंतर त्या काळामध्ये काही लोकांना ते खटकलं. सगळ्यांना नाही, काही लोकांना ते खटकलं. आणि खटकल्यानंतर मंबाजी बुवांनी त्या जगद्गुरु तुकोबारायांचा काटा काढण्यासाठी रामेश्वर भट्टांकडे कंप्लेंट केली. काळजीपूर्वक ऐका म्हणजे तुमचा अभंग लक्षात येईल. रामेश्वर भट्टांजवळ सांगितलं, जाऊन चुकीचं सांगितलं, खोटं सांगितलं. मंबाजी बुवा म्हणतायत हो शास्त्रीजी, तुमच्यासारखा अधिकार संपन्न व्यक्ती या जगात मी पाहिला नाही. पहिले स्तुती केली शास्त्रीजींची, आणि स्तुती केल्यानंतर सांगू लागलेत आमच्या गावात एक तुका नावाचा व्यक्ती आहे, तो सहजच बोलतो तरी वेदांत त्याच्या मुखातून बाहेर पडतो. हा वेदांताचा अधिकार त्याला नाहीये, आणि महात्मन तो वेदांत बोलतोय. तेव्हा रामेश्वर भट्ट म्हणतात मग बोलतोय तर काय बिघडले, तुमचं काय अडलंय. अहो तो वेदांत बोलतोय आणि आपल्या विरोधात समाजाला भटकवतोय. असं म्हटल्यानंतर रामेश्वर भट्ट म्हणतायत जा हे पत्रक घेऊन आणि तुमच्या गावच्या पोलीस पाटलाला दाखवा. ते पत्रक मंबाजी बुवांनी घेतले, आणि मंबाजी बुवांनी ते पत्रक घेतल्यानंतर जसं मंबाजी बुवांनी ते पत्रक घेऊन आलेत, आणि घेऊन आल्यानंतर तुकोबारायांना चावडीवर चौकामध्ये बोलवलंय. आणि चौकावर बोलवल्यानंतर मंबाजी बुवांनी पाटलाला सांगायला लावले की डिस्ट्रिक्ट जजाचं, जिल्हा न्यायाधीशांनी काय लिहिलंय ते तुकाराम महाराजांना सांगा. तेव्हा गावचे पाटील म्हणतात हे तुकोबाराय, तुकाराम महाराज, तुम्हाला जर गावात राहायचं असेल तर इंद्रायणीमध्ये तुमच्या वह्या बुडवाव्या लागतील, आणि जर तुम्हाला वह्या बुडवायच्या नसतील तर गाव सोडून जावं लागेल. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत काय वाईट केलं मी, माझ्या भगवंताचे गुणगान गायले म्हणून रात्रीच्या वेळेला पांडुरंगाच्या मंदिरात गेले, आणि हातामध्ये विणा घेतला, पायामध्ये त्या ठिकाणी घुंगर बांधलेत, हातामध्ये चिपड्या आहेत, खांद्यावर विणा आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय भजन करता करता देवाला म्हणतात देवा कोपला पाटीला Oh,
देवाला म्हणतायत, देवा काय वाईट केलंय रे. कोपला पाटील गावीचे लोक, देवा आता मज भीक कोण गाले. देवा कोण भीक घालेल रे तुझ्यासाठी, संसाराचे नावे घालुनिया शून्य. देवा तुझ्यासाठी संसाराची राख रांगोळी केली रे, कधी विचार नाही केला. संसाराचा विचार जर केला असता तर दुष्काळामध्ये माझ्या बापदादांनी वाटलेलं कर्ज मी वसूल केलं असतं. आज हे सरकार म्हणतंय की आम्ही शेतकऱ्याचं कर्ज माफ केलंय, ते सरकार म्हणतंय आम्ही कर्ज माफ केलंय. अरे येड्या, सगळ्यात पहिला राजा जर कोण असेल की ज्याने शेतकऱ्याचं कर्ज माफ केलंय ते जगद्गुरु तुकोबाराय आहेत. जगद्गुरु तुकोबाराय कसल्याही प्रकारचा फॉर्म नाही भरायला लावला, नंबराला नाही लागायला लावलं, सहज कर्ज माफ केलं. हे श्रीमंत तुकोबाराय आहेत. सामान्य आहे बाबा, सोपं आहे. दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये कर्ज माफ करणं याला खूप मोठा जिगर लागतो. म्हणून आज त्यांची आरती होते, कोणाची होत नसते आरती. आज त्यांचं होऊन जरी राहिलं ना, ज्ञानोबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम खायला भेटतो. चुकीचं नाही बोलत मी, तुम्ही होऊन बघा ज्ञानोबा तुकोबाऱ्यांचं. आपल्या नावावर गेल्यानंतर आपण वडापाव सुद्धा मिळणार नाही. तुम्ही म्हणा मी अमुक माणसाचा मुलगा आहे, छे म्हणते जाऊ दे, मेलय ते गेलंय, कर्ज करून मेलय. पण त्या ज्ञानोबा तुकोबाऱ्यांचं नाव घेतल्यानंतर आज तुम्ही कोण्याही गावात जा, फक्त तुमच्या गळ्यात तुळशीची माळ पाहिजे आणि कपाळाला बुक्का पाहिजे. तुम्ही कोण्याही गावात जा, तुम्ही कधी उपाशी राहणार नाही. जर राहिले तर मी सांगेल त्या दिवशी चंद्र सूर्य संपला. हे वाक्य लक्षात ठेवा. ही ताकद त्यांच्या त्यागाची ताकद आहे. ही ताकद त्यांच्या त्यागाची आहे. आम्ही काही नाही करत, त्यांचा त्याग आहे. म्हणून मला सांगायचं एवढ्यासाठी आहे, गावातले लोकांनीही हा साथ सोडली जगद्गुरु तुकोबारायांची. गावचे पाटील म्हणतात महाराज गावात नाही राहता येणार, संसाराचा त्याग करून तुम्हाला जर गाथाच तुमच्या सोबत ठेवायचा असेल तर निघावं लागेल. देवाशी भांडतायत, देवा काय चुकलं रे माझं, काय वाईट केलं मी तुझं. शेवटी जगद्गुरु तुकोबाराय मनातल्या मनात विचार करतायत की जाऊ द्या गाथाच बुडूया. पण गाथा बुडूया म्हटल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांच्या पत्नींना रात्रभर झोप नाही. 2 वाजले, 2:30 वाजले आणि आपण म्हणतो तुकोबारायांची पत्नी कर्कशा होती. 2:30 वाजले आणि जगद्गुरु तुकोबारायांची पत्नींना माहिती आहे गाथा बुडाला की माझा मालकही बुडाला, माझे मालक शिल्लक राहणार नाहीत. हे जिजाबाई साहेबांना माहिती होतं. म्हणून आऊसाहेब पुढे गेलेत आणि आऊसाहेब म्हणतात, मालक एक विनंती करू का, आजपर्यंत तुमच्या मध्ये कधीच बोलली नाही, तुम्ही एकदा तरी रामेश्वर भट्टांना जाऊन बोलून त्या ठिकाणी विचारून या, एकदा भेटून या, एकदा भेटून या. तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय रात्री 2 वाजेला 2:30 वाजेला अनवाण्या पायाने निघतात आणि रामेश्वर भट्टांच्या घरी पहाटे पोहोचतायत. रामेश्वर भट्टांच्या दरवाजाच्या दरबानाला सांगितलंय की बुवांना सांगा की देहूवरून तुका आलाय. आतमध्ये दरबाराने सांगितलं. रामेश्वर भट्ट म्हणतात माझी पूजा झाल्यानंतर त्यांना बोलव, आतमध्ये त्यांना बोलव. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आतमध्ये गेलेत पहाटे पूजा झाल्यानंतर. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात बुवा माझं काय चुकलं सांगा, तुम्ही शास्त्रीजी आहात, माझी कोणती चूक झाली सांगा. अरे तू आमच्या विरोधात समाजाला भडकवतोय. बुवा तुम्ही अर्ध सत्य ऐकलंय. नाही नाही नाही, मंबाजी बुवा खोटं बोलत नाहीत, त्यांनी खरंच सांगितलं असेल. तुम्हाला तुमचा गाथा बुडवावा लागेल, जर गावात राहायचं असेल तर गाथा बुडवावा लागेल. रामेश्वर भट्टांना त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात बुवा तुमची हीच जर इच्छा असेल तर माझी विनंती आहे की मी गाथा बुडवेल पण मला गावातून बाहेर काढू नका. घरी आलेत आणि जगद्गुरु तुकोबारायांनी गाथा बुडवला. गाथा बुडवल्यानंतर 2 दिवस काहीच वाटलं नाही, भजन करतायत. पण 3ऱ्या दिवशी जगद्गुरु तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये दाह व्हायला लागला.
देवना संसार तुका आता ना देव राहिला ना संसार राहिला. देवा तुकोबा राय म्हणतात, देवा आता मी दोन्ही कडून गेलोय म्हणून हा देहच संपवेल. जर तू आताच्या आता गाथावर तरंगवला नाही तर मी अन्न पाण्याचा त्याग करतो. म्हणून दुसऱ्या दिवसापासून तिसऱ्या दिवसापासून जगद्गुरु तुकोबारायांनी अन्न पाण्याचा त्याग केलाय. आणि अन्न पाण्याचा त्याग केल्यानंतर जर गावामध्ये सामान्य कोणी उपोषण केलं तर त्याची दखल त्या काळातल्या सत्ताधीशांना घ्यावी लागते. आता बघा सध्या साखळी उपोषण चालू आहेत तर सगळ्यांना ती दखल असते, कलेक्टरांना वगैरे. तशी जगद्गुरु तुकोबारायांची या उपोषणाची दखल रामेश्वर भट्टांनी स्वतः घेतली. आणि रामेश्वर भट्ट जगद्गुरु तुकोबारायांचा एक एक दिवस जगद्गुरु तुकोबारायांचा जेव्हा उपोषणाचा होतोय, दोनही त्या ठिकाणी लेकरांनीही खाणं पिणं सोडलंय. आऊसाहेबही काहीच खात नाहीत आणि जगद्गुरु तुकोबाराय काहीच खात नाहीत. असं करता करता तब्बल 15 दिवस त्या ठिकाणी निघून गेलेत. आणि 15 दिवस निघून गेल्यानंतर घडलं असं की स्वतः पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी गेलेत. आणि पांडुरंग परमात्म्याने जडी दगडा सहित बया तारी आल्या जैशा लाया अशा जगद्गुरु तुकोबारायांचा ग्रंथ जेव्हा तरताना रामेश्वर भट्टांना दिसला तेव्हा ते रामेश्वर भट्ट म्हणतायत, ही कीर्ती सामान्य नाही तर ही कीर्ती जशी माझ्या रामाने केली त्याच्याही पलीकडची कीर्ती आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. राघवे जेव्हा रामेश्वर भट्टांनी स्वतः आपल्या डोळ्यांनी ही कीर्ती बघितली तेव्हा ते रामेश्वर भट्ट म्हणतायत, हे सामान्य नाही. राघवे सागरात त्या रामप्रभूंनी सागरामध्ये नुसतं पाषाण तरंगवले, पण या तुकोबारायांची कीर्ती तर त्याच्याही पलीकडची आहे. हे तुकोबारायांनी काय केलं? तैसे तुकोबाने अभंग रक्षिले किंवा तैसे तुकोबाचे. तुकोबाने म्हटल्यानंतर तुकाराम महाराजांचं सामर्थ्य आणि तुकोबांचे म्हटल्यानंतर देवाचं सामर्थ्य. काळजीपूर्वक वाक्य आहे का? दोनही पाठ आहे. मैफती बाबांनी लिहिलंय तैसे तुकोबाने. सामर्थ्य जरी म्हटलं तरी तुकोबारायांचं काही कमी नव्हतं, कारण रामेश्वर भट्टच म्हणतायत, म्हणे रामेश्वर भट्ट तुझा
तुका विष्णू जगद्गुरु तुकोबराय आणि विष्णू काही वेगळे नाही आहेत, एकच आहेत, एकच आहेत. आणि म्हणून रामेश्वर भट्ट म्हणतायत हे तुकोबराय सामान्य नाही, यांनी तर रामप्रभूंच्या कीर्तीपेक्षा ही अगाध कीर्ती केली. कारण त्यांनी दगड तरंगवले, तेही ज्यांचा स्पर्श झाला त्यांनाच तरंगवलं. पण ज्यांच्या कानावरून गाथ्याची एखादा जरी शब्द गेला तरी सुद्धा आजही तारण्याचं नितांताने काम करतात. ते तुकोबरायांचे अभंग, ते तुकोबरायांचे अभंग. म्हणून तुकोबराय सामान्य नाही आहेत हे रामेश्वर भट्टांनी बघितलंय. आणि रामेश्वर भट्ट म्हणतायत राघवे सागरात जशी रामाने कीर्ती केली त्याच्याही पलीकडची कीर्ती माझ्या तुकोबरायांनी केली. म्हणून ते तुकोबराय कसे आहेत अभंगाच्या पहिल्या अरे तुकाराम रामेश्वर भट्ट म्हणतायत हे सामान्य व्यक्तिमत्व नाही. म्हणून पहिला शब्द वापरलेला आहे आरती. आता आरती कशाला म्हणतात? आरती त्याला म्हणतात की जे आर्त अंतःकरणाने केल्या जाते त्याला आरती म्हणतात. सांगू का तुम्हाला? आता आरती करताना आपल्या मागं कुत्रं लागलेलं असतं. आपली आरती अंतःकरणाने नसते, देवाला प्रसन्न करण्यासाठी जे शब्द गायला जातात त्याला आरती म्हणतात. पण आपण आरती अशी करतो, आरती तुकारामाचा, थोडा हळू म्हणायची आरती. कारण आरतीचे शब्द जर आपल्याला कळत नसतील तर त्या आरतीमध्ये काहीच मजा नाही. आरती आर्त अंतःकरणाने केल्या जाते. रामेश्वर भट्टांनी जेव्हा तुकोबारायांचं जीवन बघितलं तेव्हा ते म्हणतात या तुकोबारायांना गावाच्या बाहेर नाही काढलं पाहिजे, या तुकोबारायांची आरती केली पाहिजे. म्हणून पहिला शब्द वापरलेला आहे आरती तुकारामा. जे तुका म्हणत होते त्यांच्यात इतकं रूपांतर झालं की ते म्हणतात तुकारामा. का? कारण हे जीवन त्यांनी बघितलं. आणि जेव्हा मोठे माणसं एखाद्याची स्तुती करतात ना, ते कशीही नसतात करत, त्याला काही कारण असतात. पुढचे शब्द काय वापरलेत काळजीपूर्वक ऐका. अख्खा अभंगच सोडला पाहिजे असं काही नाहीये. एवढे शब्द जरी संपले तरी मी कीर्तन सोडून देईन. पहिला शब्द आहे जगद्गुरु तुकोबारायांना रामेश्वर भट्ट शब्द वापरतायत स्वामी. का स्वामी म्हणतात हो? स्वामी या शब्दाची उत्पत्ती काय आहे? कशाला स्वामी म्हणतायत? आता आपल्या गावातही म्हटलं जातं आमच्या गावचे गोसाई आहेत बाबा. आता हे गोसाई नंतर काढलेला शब्द आहे.
या खरा या शब्दाचा शब्द मूळ असा आहे गोस्वामी. गोणाम इंद्रिय स्वामीनाम अधिपत्य. ज्यांचं इंद्रियांवर अधिपत्य आहे त्याला स्वामी म्हणतात. उगी कोणी स्वामी लावून घेऊ नाही लावायचं. कारण स्वामी त्याला म्हणतात की ज्यांचं इंद्रियांवर अधिपत्य आहे. आणि इंद्रियांवर अधिपत्य करणं इतकं सोपं. ज्ञानोबारांनी वर्णन करताना वर्णन केलंय, हे इंद्रिय विषयाच्या पाठीमागे इतके लालायित झालेले असतात की हे विषयाशिवाय जगूच शकत नाही. ज्ञानोबारांची भाषा ऐका. या विषया वाचून काही आणि कारण नाही, हा स्वभावची पाही इंद्रियांचा. ज्ञानोबाराय म्हणतायत इंद्रियाचा स्वभाव आहे की ते विषय सेवन केल्याशिवाय राहत नाही राहत. आता स्वभाव कशाला म्हणतात? आमच्याकडे एक अशी म्हण आहे, जित्याची खोड मेल्याशिवाय जात. तुमच्याकडे आहे का? म्हणजे सारखंच आहे आपलं, बरोबर आहे की नाही? स्वभाव असा असतो की तो कधीच जात नाही. तसा इंद्रियांचा स्वभाव आहे, विषय सेवन केल्याशिवाय जात नाही. स्वभाव आलाय म्हणून एक उदाहरण तुमच्या समोर सांगतो. भजन करा विठ्ठला विठ्ठला. स्वभाव असा आहे की कितीही आवरण्याचा प्रयत्न केला तरी तो आवरला जात नाही. सामान्य स्वभाव आवरला जात नाही, तो इंद्रियांचा स्वभाव आहे. एका माणसाला 3 मुली होत्या. किती मुली होत्या? 3 मुली होत्या. दिसायला एक नंबर सुंदर, नाक डोळे चरचर सगळं एकदम क्लिअर, पण लग्न होत नव्हतं. तुम्ही म्हणसाल महाराज सांगा की आम्हाला, आमच्या गावात लई नवरदेव आहेत. आता सातेपड मामाला किती निरोप येतात विचारा. त्यांना आमच्या समोर 2-4 जणांनी म्हटलं त्या निड्यात, मग तुम्ही लई फिरता मामा इकडे तिकडे, काहीतरी घ्या कमिशन पण लावा तेवढा जोड. लई येतात असे. महाराज काय बिघडलं? लग्न का होत नव्हतं? गोंधळ असा होता की त्या मुलींचं बोलणं स्पष्ट नव्हतं. त्या एक मुलगी होती तोत्री, एक होती गेंगाणी, एक होती बोबडी. मुली बोलल्या की सगळा घोटाळा व्हायचा आणि सगळे पाहुणे निघून जायचे. त्यांनी माझ्यासारखा एक महाराज बघितला आणि म्हटले, महाराज तुम्ही लांब लांब फिरता, तिकडचे पाहुणे बघा म्हटले, शिंगी वगैरे तिकडे जरा जास्त प्रॉपर्टीवाले माणसं आहेत. म्हटले बघा तिकडे. म्हटलं का हो? नाही म्हणले मुली बोलल्या की सगळे पाहुणे चाललेत म्हणे. आणि फक्त एवढंच सांगा तिकडच्या पाहुण्यांना की आमच्याकडच्या मुली लग्नाच्या आधी बोलत. मी म्हटलं बा लग्न होत असेल तर एखादं खोटं बोललं तरी चालतं. मग मी म्हटलं मामा सांगतो म्हटलं त्या लोकांना. सांगितल्यानंतर हे पाहुणे मुली बघायला तिकडे गेलेत. पाय धुवायला पाणी, ताटाला ताट, पाटाला पाट, जोरात तयारी. पूर्वीचा काळ तो, आताचा नाही. शेजारच्या घरातून पानपुळा आण, 3ऱ्या घरातून सतरंजी आण, 4थ्या घरातून ताटा आण. आता तसलं काही राहिलं नाही. भोईवर बसतय म्हणते फक्त गोसावी ठेवू नका द्या. आता फार अवघड झालंय. अहो पानटपरीवर संबंध झालेत मी पाहिले. मागच्या वर्षीतली घटना. आता फार अवघड. पूर्वीच्या काळात पाहुणे बघायला येत आहेत म्हटल्यावर सगळी सुसज्ज तयारी. गावात पाहुणे आलेत, पाय धुवायला पाणी, आतमध्ये बोलवलंय, चहा पाणी नाश्ता सगळं झालंय. आणि सगळं झाल्यानंतर जेवायला पंगत बसली. जशी पंगत बसली, पंगत काही सामान्य नव्हती. श्री बालाजीचा बेत, श्रीखंड, बासुंदी, लाडू, जिलेबी, सुंदर असं जेवण मिष्टान्नाचं. आणि तेवढं जेवण ते पुंडलिक वरदा झाले आणि जेवणाला सुरुवात झाली. सगळे जण जेवायला लागले. आमच्या विनेकरी बाबासारखं एक म्हातारा माणूस होता, त्याने डोक्याला हात लावला. आता या म्हाताऱ्या माणसाने डोक्याला हात लावला म्हणजे 100% काहीतरी यांच्या मनात खटकलेलं असतं. त्या बाबाने डोक्याला हात लावला. ते बाबा मनातल्या मनात विचार करतोय, या घरात 3 तास झाले आलोय आपण, मुली का बोलत नाहीत? काहीतरी गोंधळ आहे, काहीतरी गोंधळ आहे. म्हणून तरुण मुलं ज्यांचे लग्न राहिलेत ना, त्यांनी मुलगी बघायला 2 जण जाऊ नका मोटरसायकलवर. एखादं म्हातारं मध्ये टाकून न्या, फसण्याची दाट शक्यता आहे. विठ्ठला विठ्ठला. त्या म्हाताऱ्याने लगेच डोकं चालवलं. ते म्हणले काहीतरी गोंधळ आहे. ती मुलगी कडी वाढायला आली आणि जशी कडी वाढायला आली त्या म्हाताऱ्याने ती वाटी उचलली कडीची आणि एकाच फुरक्यात
शेजारचा म्हणला राजा कधी कळी पाहिली होती की नाही? ते म्हणला तू गप रे, तुला काय कळ नाही, गुन्हा नाही रा. दुसऱ्यांदा ती मुलगी वाळायला आली. जशी वाळायला आली म्हाताऱ्याने मुलगी पाहतच ती कडीची वाटी उचलली आणि एकाच फुरक्यात. शेजारचा म्हणला गड्या इज्जतीचा पंचनामा आहे, तुझ्या जवळ बसलोय, अरे घरी चला आंघोळ घालतो तुला कळीने, इथं काय चव घालायला? ते म्हणला गप, तुला काय कळत नाही. तिसऱ्यांदा ती मुलगी वाळायला आली आणि बाबाने तोंडाला वाटी लावली, एका फुरक्यात वाटी पिलेत आणि जशी वाटी खाली ठेवली त्या मुलीला बोलायला लागले, म्हणे बाई अख्खा महाराष्ट्र फिरलोय, म्हटले एक कानाकोपरा सोडला नाही, सगळा महाराष्ट्र फिरलोय, उभ्या महाराष्ट्रात फिरलोय, केस पांढरे झाले, दात हलायला लागले, पण असली कडी कधीच पाहिली नाही. आता या महिला मंडळीला तर वरदान आहे, यांची स्तुती केल्यावर यांच्या पोटात काहीच राहत. ती मुलगी लगेच बोलायला लागली, म्हणले अति तर ती तांडी नाही झाली तली, मिनू ताकणू तवा तू तर तांडी झाली तली. तिच्या पाठीमागे ती मुलगी धावत आली दुसरी. ती म्हणली तुना पप्पाने थांडीत नव्हतं ना बोलू न तो, तरी तू ता बोलनी. तिच्या पाठीमागे तिसरी धावत आली आणि ती म्हणली तू बोलनी, ती बोलनी, पण मी बोलनीच नाही. तुम्ही दोधीने धोताला गेला. तुका म्हणे स्वभाव आहे, स्वभाव. किती आवरण्याचा प्रयत्न केला, असलंही कीर्तन करता येतं मला. मी दुकान शोरूम टाकले महाराज. आपल्या शोरूम मध्ये टपरी नाही, आपली कोणताही माल आहे, फक्त तो कधी बाहेर काढावा. मला माहिती आहे, एका कीर्तनात मला चॅलेंज दिलं होतं असंच. फडकऱ्याच्या परंपरेत करणारा माणूस आहे मी, मला काय, तुम्ही विनोद म्हटलं तर विनोद आहे, पण फुकट विनोद करून पैसे घेणं म्हणजे मला ते वेगळं वाटतं. विठ्ठला काय चाललं होतं आपलं, गेलं का वांग्यात घोड, अंतरीचे धावे सवाय वाय रे वा, असा श्रोता पाहिजे. तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे, जसा ढग आला की ढग आल्या आल्या कोणाला नाचायला सांगावं लागत नाही, मोराला. तसा आता म्हातारडेही नाचायला लागलेत. सैराट झालं जे उपरने हलू 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 हलू, ते झिंगाट गाण्यावर मी म्हातारे पाहिले त्या त्रिकुटला. आता येताना काल ते बँड लागला आणि ते सैराटचं गाणं चालून ते म्हातारे 60 आणि 70 वर्षाची. इथं नाचा म्हटल्यावर नाचित नाहीत ते, तिथं म्हटल्यावर ते बरोबर हलकी वाजली की त्याच्या अंगातच येतं. हे स्वभाव आहे, इंद्रियांचे स्वभाव आहे ते, मला इकडे सांगायचं आहे. मग आपण सामान्य इंद्रियांना रोखू शकत नाही. चला अजून एक विषय सांगतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मामा, एका माणसाकडे चार म्हशी होत्या. तुमच्याकडे आहेत का? होत्या नाही ना? होत्या, पहिले इकून टाकल्या, जाऊ द्या. बरं, ज्याच्याकडे असतील तो. 4 म्हशी होत्या आणि 4 म्हशी असल्यानंतर त्या माणसाने ठरवलं की उद्याला एकादशी आहे, 4 म्हशीचं दूध काढायचं. दादा, 4 म्हशीचं दूध काढल्यानंतर 5 किलो काजू आणायची, 4 किलो बदाम आणायच्या, किलोभर चारोळ्या, अर्धा किलो इलायची कुटायची आणि त्याची काय करायची, बासुंदी तयार करायची. आणि बासुंदी तयार केल्यानंतर त्या म्हाताऱ्याच्या घरी 4 कुत्रे होते, 4 म्हशी होत्या आणि 2 बांगे कुत्रे होते. ते गावात फिरत नाहीत का,
कुठे उठसूट तोंड घाल. ते कुत्रे होते, त्या म्हाताऱ्याने ठरवलं की उद्या एकादशीला फक्त याने जे खाते ना रोज ते याने खाल्लं पाहिजे. काय काय बासुंदी नव्हे, हाडूक याने खाल्लं पाहिजे. एवढा निर्णय होता त्या म्हाताऱ्याचा. चांगला इच्छा होती बिचाऱ्याची. त्याने 4 म्हशीचं दूध काढलं, बासुंदी तयार केली आणि एकादशीला पहाटे ब्रह्ममुहूर्ताला 4 वाजेला त्या कुत्र्याला पाजलं. फुल टच असे दोन्ही कुसा भरून फुल ते कुत्रे झाले. चालता येईना त्यांना, डुलत डुलत चालायला लागले. आणि जसे ते नांदेड रोडला लागले, 1972चं एक हाडूक त्याला सापडलं. काय करेल ते कुत्र? बोला बोला मामा, काय करेल ते कुत्र? हाडूक चाटेल का तिथून बाजूला जाईन? चाटणारच. का? कारण ते कुत्रच. तसं किती चांगलं चुंगलं खायला द्या तरी कुठेही तोंड घातल्याशिवाय राहत नाही. कोण? तुम्हीच म्हणा. तुकोबारांचं प्रमाण आहे का? श्वानाशी तरी सुद्धा त्याचं चित्त हाडकावर जातं. हा जसा त्याचा स्वभाव आहे. बऱ्याच जणांना श्रावण झाला की पुढची अमावस्या कोणती येते? जाऊ द्या आता, आतमध्ये काही जात नाही आता बाबा. तो म्हणते कोणी बोलवला रे बाबा? पुढच्या वर्षी जर दिसला तर विचार करा. जाऊ द्या बाबा, आपली तारीख जायची त्याच्यापेक्षा बरे. ते श्वानासी लेपरी पंचामृत तरी त्याचे चित्त हाडावरी. कितीही चांगलं खायला दिलं तरी स्वभाव इंद्रियांचा असा आहे की धरिता ही परी आवरेना. जर एक एक इंद्रियांनी एक एक जीव मरण पावतो. एक शास्त्रातला श्लोक सांगतो पुढे चलतो. कुरुंग मातंग पतंग मीना भृंगवा हतवा पंच भीरेव पंच एक प्रमादी सकतम हतोण यस्सेवते पंच भीरेव पंच. एका विषयाचा सेवन केल्याने एक एक जीव मरण पावतो. पहिला जीव आहे कुरुंग. कुरुंग माने हरिण. हरणाला पकडणे एवढं सोपं नाहीये, पण हरणाला पकडण्यासाठी तो पारधी दादा काय करतो माहितीये का? बीन वाजवतो. बीन बासरी वाजवतो आणि त्या बासरीच्या नादाला लुब्ध होऊन तो हरिण त्याच्या प्रेमात पडतो आणि ते हरिण त्या दिशेने धावत येतं. जसं धावत येतं तो पारधी दादा जाड्यात त्याला अडकवतो. बाण मारतो त्याला. बाण मारल्यानंतर तरी त्याचा विषय सुटवना. नांदे लुब्ध झाला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात नादाला लुब्ध झाला आणि स्वतःच देहभान विसरला आणि त्या पारधी दादाच्या हातात सापडला. आणि सापडल्यानंतर त्याला बाण मारलाय. खाली पडले ते. आणि खाली पडल्यावरही तो हरिण काय म्हणतो? अरे पारधी दादा, आता मी तुझा झालोय ना. आता माझा मृत्यू झाल्यानंतर मी तुझाच आहे. माझा तुला सगळा उपभोग माझा तू घे, पण जिथपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे ना तिथपर्यंत बासरी वाजवणं बंद करू नको. अब क्या देखत है पूरा लगावेगा जब लग प्राण शरीर तब लग बीन बजा. मारो तोड़ो शीर काट मांस पकाओ खा जब लग प्राण शरीरा तब लग बीन बजा. तब लग बीन बजाओ. अरे जिथपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे ना तिथपर्यंत तू बीन वाजव. तिथपर्यंत बीन वाजव. कारण माझा सर्वस्व तुझा झालोय मी आता. त्या अंतकाळाच्या वेळेला की त्याला विषय सुटत नाही. पहिला जीव मरतो एका विषयाने, नादाने हरिण. दुसरा आहे मातंग. मातंग माने हत्ती. हत्तीला पकडणं किती सोपं आहे हो.
जशी शेळी कानाला धरून पकडतो तसा हत्ती पकडता येतो, बरोबर ना? हत्तीला हत्तीसारखाच माणूस लागतो पकडायला. आमचे साते पामा पकडतील तर काय माहित बा. आता सोपं नाहीये हत्ती पकडणं, फार अवघड आहे. पण त्या हत्तीला पकडण्यासाठी एक आयडिया असते. कुठली माहितीये का? एक नकली हत्ती बनवायची, ती एका खड्ड्यात ठेवायची. त्या नकली हत्तीनीला बघून तो जिवंत हत्ती त्या हत्तीनीसाठी उडी मारतो आणि परमनंटली सर्कस करणाऱ्यांच्या हातात सापडतो. ज्ञानोबारांची उभी आहे का? तैसी विषया लागी उडी घाली जडते आगी, व्यसनाचे अंगी लेनी मिरवी. ज्ञानोबाराय म्हणतात तसं विषयासाठी जडत्या आगीत सुद्धा उडी घालायला माणूस तयार होतो. तो हरिण, तो हत्ती पकडला जातो. तिसरा जीव आहे कुरुंग मातंग पतंग. जो पतंग दिव्याकडे बघतोय आणि दिव्याकडे बघत असताना तो पतंग म्हणतोय, अरे काय सुंदर दिसतोय रे दिव्या, तू किती सुंदर तुझं स्वरूप आहे. बराच वेळ तो पतंग विचार करतो की मी आता जाऊ आणि याला आलिंगनच देतो. बराच वेळ विचार केल्यानंतर एकदा तो आलिंगन देतोच. आलिंगन देणं आणि समाप्त होणं एकदाच. ज्ञानोबारांची भाषा आहे का? दीप्ती पतंगालिंगन तेथ त्याचे अचूक मरण, तैसे विषयाचरण आत्मघात. त्याला नुसतं दृष्टांतच सांगायचे ना, फक्त त्याने ज्ञानेश्वरीची श्रवण करायचं. विठ्ठला विठ्ठला म्हटले दीप्ती पतंग आलिंगन. ज्याने त्या पतंगाने विचार केला आणि आलिंगन दिले त्याचं निश्चित मरण आहे. तसंच विषयाचरण आत्मघाता. कारण तेच ज्ञानोबाराय बोललेत, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, आभराची सावली जाईल रया. एक दिवस विषयाचं सुख काही क्षणापुरतं असतं, म्हणून तिसरा जीव मरण पावतो पतंग. आणि चौथा जीव आहे मीना. मीना नाम मासा. त्या माशाला कसं पकडलं जातं तुम्हाला माहिती आहे? नदी तुमच्या गावाच्या जवळ आहे. त्या गांडूळच म्हणतात ना इकडे, का शिदोळ म्हणतात? शिदोळ. त्या शिदोळाचे किती तुकडे केले जातात? 3-4, मोठा असल्यावर 5-6. आणि त्या तुकड्याला गडाला लावल्या जातं. आणि तो गड, तो मासा पकडणारा त्या पाण्यात टाकतो. त्या पाण्यात टाकल्यानंतर जसा तो गड पाण्यात जातो, पाण्यात गेल्याबरोबर तो मासा त्या गांडुळाला, त्या शिदोळाला बघून वर येतो. तो शिदोळ आपलं मनोगत त्या माशाला सांगतोय, राजा तू येऊ नको माझ्यासाठी. जर तू माझ्यासाठी आला ना, तो वर उभा आहे तुझ्यासाठी. तू मत आ मेरे लिए, तू मत आ मेरे लिए, मैं आधा हुआ तेरे लिए, तू आएगा मेरे लिए, तू ऊपर खड़ा है तेरे लिए. पण तरी तो मासा ऐकत, तरी तो त्याला पकडायला जातो. आणि त्याचा परिणाम काय होतो? आमिषाचे आशा Amisha
बघून तो गळामध्ये अडकतो आणि त्याचा मृत्यू निश्चित आहे. चौथा जीव. आणि पाचवा जीव आहे पतंग, मीना, भृंगवा, भुंगा. त्या कमळाच्या मकरंद सेवन करण्यामध्ये आत जातो, रात्रीपर्यंत बाहेर निघत नाही. रात्रीच्या वेळेला कमळ बंद होतो आणि एखादा हिंस्र पशु येऊन सगळी बागच उद्ध्वस्त करतो, त्याचं जीवन संपतं. एका एका विषयाचा सेवन केल्याने एक एक जीव मरण पावतो. हा 3.5 हाताचा नरदेह आहे, याच्यात 5ही विषय सेवन केल्या जातात. याचं काय? तुकोबारांची भाषा आहे का? विषय ओढी फुलले जीव, आता याची कोण करील कीव, नुपजे नारायण भाव ठाव. या विषयाला चित्तापासून दूर करत असताना किती त्रास होतो. आता विस्तार करायला वेळ नाही. ज्ञानोबारांच्या ओव्या म्हणून पुढे जातो. ज्ञानोबारांची भाषा आहे का? विस्तार करायला खरंच वेळ नाही, कारण 10:30ला मला संपवायचं सांगितलंच. ओव्हर टाइम देणार आहे काय तुम्ही? विठ्ठला विठ्ठला. मला 11:30ला गाडी आहे, लांबून नाही आहे, मुतखेड वरूनच आहे. मला पंढरीला जायचंय. माझी दुसरी कोणतीच अडचण नाही. उद्या 2-3 कीर्तन आहेत क्षेत्राच्या ठिकाणी. मी म्हणून दादांना म्हणलो होतं की मला दशमीलाच टाका, नाही तर तुम्ही नंतर टाका. पण नंतरही आता ते काकड्याच्या समाप्तीची कीर्तन जाऊ द्या. काय चाललं आपलं? गेलं का वांग्यात घोड? वा 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 वा, दादा हुशार आहेत. विषयाच्या ठिकाणी विषयापासून चित्ताला दूर करताना किती त्रास होतो. ज्ञानोबारांची भाषा आहे का? फार गोड आहे. ज्ञानोबाराय म्हणतायत, पहिलं उदाहरण देत आहेत. जे सारसाही बिघडता ओहावूनी वत्स काढिता, कावणंग दवडिता भाणयावरुनी. ज्ञानेश्वरी सुरू झाली की मला तुम्ही रात्रभर बोलायला लावा, काय अडचण नाही. आपली बाबाला माहिती आहे आपलं काम. ज्ञानेश्वरीचे भोगते कमी झालेत आजकाल, पण ज्ञानेश्वरीत काय नाही हो, सर्व काही आहे. ज्ञानोबारांची भाषा आहे का? या चित्ताला विषयापासून दूर करत असताना किती त्रास होतो. पहिलं उदाहरण दिलेलं आहे, सारसाही बिघडता. आता सारस म्हणजे काय, इथून सुरुवात करावी लागेल. सारस हा एक पक्षी आहे. आता या मोबाईलच्या टावरांमुळं अनेक पक्षी मृत्युमुखी पडले. सारस पक्षी तर आता बघायलाच मिळत. पण तो सारस पक्षी रात्रीच्या वेळेलाच आपल्या मादीला शोधण्यासाठी तिच्या आवाजाच्या दिशेने रात्रभर इकडून तिकडे घिरट्या मारतो. पण त्याला त्या नर मादीला एकमेकांमध्ये भेट होत नाही. त्यांना जितका त्रास होतो तेवढा त्रास विषयापासून चित्ताला काढायला होता. पहिलं उदाहरण दिलंय ज्ञानोबारायांनी. दुसरं उदाहरण ज्ञानोबाराय देत आहेत. ओहावूनी वत्स काढिता. जर्सी गायचं नाही, खिलार गायचं वासरू. आणि तेही दिवसभर गाय रानात चरायला गेली आणि संध्याकाळच्या वेळेला ते गाय घरी आली. आणि घरी आल्यानंतर त्या गायीला वासरू काशेला लागलंय. आणि काशेला लागल्यानंतर ते वासरू ज्याने ओढलं ना त्याला माहिती आहे. तुम्ही ओढून बघा खिल्लार गायचं वासरू, लक्षात येईल. त्याला ओढणाराही असा सामान्य पुड्या खाणारा नाही चालत. त्याला ताकदवानच माणूस लागतो, कारण ते त्याची 4ही पाय दाबून ठेवतोय. ते वासरू ओढणं इतकं सोपं नाहीये. ते बाजूला करत असताना ते वासरू, जेव्हा तुम्ही त्या आईच्या काशेपासून बाजूला करता तेव्हा ते वासरू तुम्हाला म्हणत असेल, आरोग्यम धनसंपदा. काय म्हणत असेल? काय म्हणत असेल? तुझंही जीवन कल्याणात जाऊ. नाही, काय म्हणत असेल? त्याला जितका त्रास होत असेल, अरे माझी माय आणि माझ्या मायने मी लागल्यामुळे माझ्यासाठी पाना सोडला आणि पाना सोडल्या सोडल्या तू ओढले मला. त्याला जितका त्रास होतो ना तेवढं विषयापासून चित्त बाजूला करताना होतो. दुसरं उदाहरण दिलंय. आणि तिसरं उदाहरण दिलंय, का भनंग दवडिता भानयावरून. काय भाषा आहे ज्ञानोबारायांची. ज्ञानोबाराय म्हणतायत, बरेच दिवस झाले एका भिक्षुकाला जेवणच मिळत नाही. आणि जेवण मिळत नाही म्हणून तो शिंदी गावाच्या सप्त्याला आला. आणि सप्त्याला आल्यानंतर
त्या पंक्तीला बसला, त्या पंक्तीला त्याने सगळं गोड गोड ते गुळाचा शिरा वगैरे बघितला, ते ताट वाढलेलं बघितलं आणि त्याच्या मनामध्ये आतच लड्डू फुटायला लागले की आता मी 4-5 दिवसाचा उपवास आज सोडणार आहे, मी तृप्त होणार आहे. पण तेवढ्यात कोणीतरी एक गावातला प्रतिष्ठित माणूस आला आणि त्या गावातल्या त्या घरच्या मालकाने म्हटले, ए उठ इथून, तू नंतरच्या पंक्तीला बैस, तुझं आता काही काम नाही, साहेबांना बसू दे. त्याला जेवढा त्या पंक्तीमधून ताटावरून उठताना त्रास होतो ना, तितका त्रास चित्ताला विषयापासून बाजूला काढताना होतो. पण ज्ञानोबारायांना या 4ही उदाहरणामध्ये कमीता वाटली, म्हणून ज्ञानोबारायांनी अजून उदाहरणं दिलेत. कोणते दिलेत ऐका. माये पुढून बालक काळे नेता एकुलते एक, होय का उदक मीना तुटता. काय भाषा आहे ज्ञानोबारायांची. ज्ञानोबाराय म्हणतायत एका महिलेला वयाच्या 40व्या वर्षी मुलगा झाला आणि तो मुलगा रांगायला लागला, चालायला लागला, बोलायला लागला आणि अचानक त्या बालकावर काळाने झडप घातली आणि ते मुलगा मृत्युमुखी पडला. जितका त्या आईला त्रास होतो ना, तितका त्रास विषयापासून चित्त बाजूला करताना. ज्ञानोबारायांना हेही उदाहरण कमी वाटलं, म्हणून ज्ञानोबारायांनी लास्ट उदाहरण दिलंय, होय का उदक मीना तुटता एक. ज्ञानोबाराय म्हणतायत अरे पाण्यातून मासा बाजूला काढल्यानंतर तो जसा जगू शकत नाही ना, तसं विषयापासून चित्त बाजूला निघाल्यानंतर विषयी माणूस जगूच शकत नाही. तो म्हणतोय बायको सोडतो पण तंबाखू सोडित नाही. ज्ञानोबारांची भाषा आहे, माझी नाही. ज्ञानोबारांची भाषा आहे. सगळं काही सोडतो म्हणतो पण दारू सोडणार, चित्त त्याचं विषयापासून लिप्त होत नाही, सुटत नाही. ज्ञानोबारांना हे 100 बडकर एक उदाहरणं दिसलेत, पण या प्रत्येक उदाहरणात एक त्रुटी सापडली म्हणून एक चढ एक उदाहरण दिलेत. एवढं बारकाईने तुम्हाला कोणी सांगणार नाही, पण सांगतो ऐका आता. ज्ञानोबारांनी पहिला प्रश्न मांडलाय, जे सारसाही बिघडता. सारस पक्षी ज्ञानोबारांना माहिती आहे, आज नाही भेटला उद्या भेटला तर त्या सारस पक्षाला भेटल्यानंतर आनंद होईल, त्याला ते दुःख संपेल. म्हणून दुसरं उदाहरण ज्ञानोबारांनी दिलं की याच्यापेक्षा ताकदीचं उदाहरण दिलं पाहिजे, म्हणून ओहावणे वत्स काढिता. पण त्याच्यामध्ये ही एक त्रुटी दिसली की जे वासरू लहान असेपर्यंत गाईच्या काशेला लागतं, पण मोठं झाल्यानंतर तेच वासरू त्या आईला शिंगाणे मारतं. ही त्रुटी दिसली म्हणून ज्ञानोबारांनी तिसरं त्याच्यापेक्षा चढ उदाहरण दिलंय का भणंग दवडिता भानयावरुणी. पण त्या भिकाऱ्याने जर एकदा जेवला आणि त्याला जर म्हटलं पुन्हा जेव, तर तो पुन्हा त्या ताकदीने त्या इच्छेने जेवत नाही. म्हणून ज्ञानोबारांना त्याच्यातही त्रुटी वाटली, म्हणून ज्ञानोबारांनी त्याच्या नंतरचं उदाहरण दिलंय, माये पुढून बालक काळे नेता एकुलते एक. आईपासून बालक जसं बाजूला केलं, काळाने एकुलत एक. ते बालकही दूर केल्यानंतर ती आई 5-6 महिने जेवणार नाही, थोडं थोडं जेवेल, पण काही काळानंतर ती आई दुसऱ्या बालकावर प्रेम करते आणि ते दुःख विसरून जाते. पण लास्ट उदाहरण दिले, विषय इतके बेकार आहेत म्हटले की त्या विषयाशिवाय जगूच शकत नाही. म्हणून पाण्यातून मासा बाजूला काढला की तो जसा जगू शकत नाही, तसा विषयाच्या अधीन झालेला जीव जगू शकत नाही. मग महाराज तुम्ही स्वामी पदावर कसे गेलात? मला माझ्या सिद्धांतापर्यंत पोहोचायचं आहे. तुम्ही स्वामी पदापर्यंत गेलात कसे? किती अवघड आहे त्या पदाला जाणं. जर इंद्रियाची एवढी भानगड ऐकता ऐकताच आम्हाला कंटाळा आला. ज्ञानोबारांनी सिद्धांत काय मांडला या ओवीचा? तैसे विषयाचे घर सांडिता युगांत हे वीर. काय शब्द वापरला ज्ञानोबारांनी? हे विषयाचं घर सांडणारा कोणीतरी वीर असतो, विरळा असतो, एखादाच असतो. जगद्गुरु तुकोबाराय रामेश्वर भट्ट ज्या अर्थी तुम्हाला स्वामी म्हणतायत, तुम्ही अशी काय करामत केली की ते तुम्हाला स्वामी म्हणतायत? तुकोबाराय म्हणतायत किंवा रामेश्वर भट्ट म्हणतायत, मी माझ्या डोळ्याने बघितले किती मोठे विषयाला जिंकलेले व्यक्तिमत्व आहे. ऐका म्हटले, तुकोबाराय स्वतः सुद्धा बोलतायत, इंद्रियाचे धनी
आम्ही कामाला क्रोधाला बंदी खाण्यात टाकले. कशाला टाकले? काम क्रोधाला. किती बंदी खाण्यात टाकले? तर जाई ओ तू माते नकरी सायात. इतिहास तुम्हाला माहिती आहे. आम्ही विष्णुदास आम्हाला बंदी खाण्यात टाकले क्रोधाला. ज्या मंबाजी बुवाने काठी मुडेपर्यंत मारले, त्याही मंबाजी बुवांना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बुवा तुमच्या हात दुखत असतील, पाय दाबून देऊ का? क्रोध बंदी खाण्यात टाकला, काम बंदी खाण्यात टाकला, सगळे विकार बंदी खाण्यात टाकले. म्हणून त्या जगद्गुरु तुकोबारायांची भाषा आहे, या विकारांना आम्ही जिवंतपणे जाळले. म्हणून आमची अवस्था कशी झाली म्हटले, आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. कशाने झाला म्हटले? रडती रात्रंदिवस काम क्रोध वैरी. आमचे वैरी रडायला लागलेत रात्रंदिवस. आणि आम्ही म्हणून आमची ती भूमिका झाली. स्वामी पदावर जाणं इतकं सोपं नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, ते विकार आमच्या अधीन नाहीत, आमच्या अधीन आहेत, आम्ही त्या विकाराच्या अधीन नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांना रामेश्वर भट्ट म्हणतात, तुम्ही स्वामी आहात. दुसरा शब्द वापरलेला आहे सद्गुरु. काय शब्द वापरलाय? सद्गुरु. आता स्वामीला जेवढा वेळ गेला, सद्गुरूला किती जाईल? तर काय करता, आपलं नंबरच मोठा आहे. ते काही रानच आवरे नाही. विठाला सद्गुरु कशाला म्हणतात? जो सच्ची ओळख करून देतो त्याला सद्गुरु म्हणतात. आता सत काय आहे? जगतामध्ये जे दृष्टीगोचर आहे ते सगळं असत्य आहे. मग बरेच जण म्हणतील, महाराज जर दृष्टीगोचर आहे ते सगळं असत्य आहे, तर याला काय पुरावा आहे? शंकराचार्यांचा पुरावा देतो तुमच्या समोर. काही जिज्ञासू साधक वर्ग शंकराचार्यांकडे गेलेत आणि शंकराचार्यांना प्रश्न विचारला, महात्मा हे आद्य गुरु जगद्गुरु, तुम्ही या जगताचे गुरु आहात, आमचा एक प्रश्न आहे, या जगतात काय खरं आहे आणि काय खोटं आहे आम्हाला सांगा. तेव्हा आद्यगुरु शंकराचार्य म्हणतायत, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यथोक्तम ग्रंथ कोटिभी ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापराः. काय शब्द आहेत? या जगतामध्ये फक्त ब्रह्म सत्य आहे, जीव नापराः, जीव असत्य आहे. ज्ञानोबरांची भाषा आहे का? ज्ञानोबरा काय म्हटली? लटिका व्यवहार सर्व संसार वाया गेरसार हरी विन. लटिका आहे म्हणजे खोट आहे. म्हणून ज्ञानोबरांची भाषा आहे बघा तुम्ही, कवनाचे माय बाप कवनाचे मृग चळवत जाईल रया येसाते आलिया ओळगा शारंग तरू नाही तरी संसार जाईल रया. सगळं खोटे म्हणते, सगळं खोटं. चला अजून एका मोठ्याचा अनुभव सांग. आपल्याजवळ अनुभवाला काही कमी नाही. एकदा भगवान महादेव संपू का कीर्तन? भजन करा एकदा. एकदा भगवान भोलेनाथ आणि पार्वती मैया बसलेल्या होत्या. पार्वती मैयाने एक प्रश्न विचारला. म्हटले, हे आद्य गुरु, तुम्ही या जगताचे आदिनाथ आहात, आदि गुरु आहात, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा या जगताचे तुम्ही आद्य गुरु आहेत. माझा एक प्रश्न आहे मालक तुमच्या समोर. बायकोने प्रश्न विचारला पाहिजे.
पण नको ते विचारू नये. हा, हितगुज झालं पाहिजे पती पत्नींमध्ये, पण परमार्थाच्या दृष्टीने झालं पाहिजे. आजकाल हितगुज कसं होतं माहितीये का? हो, तुमचा भाऊ तुमचंच खाऊन मोठा झाला, बरोबर आहे की साते पडकर मामा? हे हितगुज असतं आपलं. मी शिंदीतलं काहीच बोलत नाही, तिकडचं बोलतोय. आणि सांगू का, आता बोलतोच. ज्या भावाने लहान असल्यापासून लग्न होईपर्यंत एकमेकाचे कपडे वापरलेत, ज्या भावांनी लहानाचे मोठे होईपर्यंत एकमेकाच्या चपला वापरल्यात, बुट वापरलेत, पुस्तकं वापरलेत, ज्या भावांनी लहानाचे मोठे होईपर्यंत एकमेकाच्या सायकली वापरल्यात, दप्तर वापरलेत, पेन्शिला वापरल्यात, त्याच भावांमध्ये जर तुम्ही फूट पाडत असणार तर लक्षात ठेवा, तुम्हालाही 2 लेकरं होतील आणि तुमच्यावरही तीच परिस्थिती येईल. हे कलियुग आहे. इथंच करायचंय आणि इथेच भरायचंय, इथंच भरायचंय आणि इथेच करायचंय. आणि एक सांगू का तुम्हाला 2 भावामध्ये प्रेम नसेल टिकवता येत असेल ना, तर नका टिकू, पण 2 भावामध्ये भांडण नका लावू. मी आतापर्यंत बरेचसे किस्से असे बघितलेत की भावाचं काहीच बिघडत नाही, ते बिचारे बाहेर आल्यानंतर व्यवस्थित बोलतात, पण त्यांच्या बायका समोर असल्या की ते असे एकमेकाकडे मारक्या म्हशीसारखे बघतात. तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. मी इथल्या लोकांचं बोलत नाही, हे मीडियाच्या द्वारे मी प्रत्येकाला बोलत नाही. मायबाप, हात जोडून विनंती करतो तुम्हाला, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आपल्यालाही वाटतं की आपल्या माहेरी जर आपले 2 भाऊ असले तर ते गुण्या गोविंदाने नांदावेत. कोणाला वाटत नाही? प्रत्येक स्त्रीला वाटतंय, प्रत्येक स्त्रीला वाटतंय की माझ्या भावांनी, आमच्या दोन्हीही भावांनी आमच्या आई वडिलांचा नीट सांभाळ करावा. मग तुम्हाला का वाटत नाही की आम्ही दोनही आम्ही सुनांनी आमच्या सासू सासऱ्यांचा सांभाळ करावा? असं का वाटत नाही आपल्याला? याचा कधीतरी विचार आपण केला पाहिजे. कारण भविष्यात आपणही कोणाची तरी सासू होणार आहे, आपणही कोणाची तरी त्या ठिकाणी पुढचा सासरा होणार आहे, म्हणून याचा विचार आपणही केला पाहिजे. जर हा विचार नाही केला ना, तर एक लक्षात ठेवा, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. कर्म कोणालाच सुटत नाही. तुम्ही म्हणसाल आमचा आमदार पाहुणा आहे, त्यालाही कर्म सुटत नाही, खासदार आहे त्यालाही सुटत नाही. पुढचं बोलू का? कर्माचा लेखा न चुके ब्रह्मादिका, ब्रह्मादिकालाही कर्म चुकत नाही. म्हणून भला किसी का करना सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो काटे बनकर मत छुपना, भला किसी का करना सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो काटे बनकर मत रहना. नसेला प्याला शब्दाला वर्गणी द्यायची, तर देणाऱ्याला अडवू नका, नाही तर पुढचा जन्म बोकड्याचा 100% आहे. महाराज, आमच्या गावातला किस्सा सांगतो, आता आठवलं म्हणून सांगतोच तुम्हाला. 2च मिनिटात सांगतो. मला गाडी आहे, मला जायचंय आता. अभंग राहिला तरी चालते. आमच्या गावात चतुशताब्दीचा सप्ताह होता बाबा. 2008ची गोष्ट आहे. तुकोबारांची चतुशताब्दी आम्हाला करायची होती. मग मी नवीनच शिकून आळंदीतून गेलो गावात, शास्त्रीजी. आणि गावात गेल्यानंतर माझे मित्र म्हटले, महाराज कसं काय चाललं तुमचं? म्हटलं काही नाही, एकदम व्यवस्थित चाललंय. पण म्हटलं आपल्याला पोरो एक करायचंय, तुकोबारांची चतुशताब्दी आहे, आपल्याला मोठा सप्ताह करायचा. ते पोरं म्हटले, महाराज काही अडचण नाही, म्हटले आपण करू आपल्या पोरांमध्येच पट्टी. मी म्हटलं अरे मोठा करायचा आपल्याला, गाव जेवण रोज ठेवायचं आहे, मोठा सप्ताह करायचा आहे, सगळ्या लोकांची मदत पाहिजे. म्हटलं काय अडचण नाही, चला म्हटले बघू कोण काय काय देतंय. मग मी म्हटलं चला सगळ्यात पहिले गावातल्या सगळ्यात श्रीमंत माणसाकडे जाऊ.
माझा मित्र म्हणला ते घर सोडून कुठेही चल. तुम्ही हसले म्हणजे काय तुमच्या तसं माझं तुमचं काही बोलत नाही. ते घर सोडून कुठेही चल म्हणला. मी म्हणलं राजा माझ्या धोत्राची इज्जत राहील ना. ते म्हणला रुपये देईना, तू त्या भानगडीत पडू नको. मी म्हणलं तुम्ही माझ्या मागे चला. अरे आजपर्यंत तुम्ही गेले होते, आज मी महाराज होऊन आलोय, काही इज्जत बिज्जत आहे की नाही म्हटलं माझी. ते माझा दुसरा मित्र म्हणला तुला जिरवायची ना तू पुढं, तुझ्या मागं आम्ही. ते निघले माझ्या मागं. मी गावात गेलो, आमच्या गावच्या पाटलाच्या घरी गेलो. म्हटलं पाटील जय हरी. म्हणजे महाराज कस काय हो, बऱ्याच दिवसानंतर दिसलेत, आलेत का आळंदीहून? म्हटलं हो. कस काय आलेत? म्हटलं हो पाटील, गावचा फार मोठा चतुशताब्दीचा सप्ताह आहे आणि तुम्ही गावातले सगळ्यात मोठे जमीनदार आहात, तुमच्याशिवाय हे होऊच शकत नाही. तुमची वर्गणी पहिले किती येते त्या पद्धतीने आम्हाला पुढचा खर्च करायचंय. ते पहिले मला म्हटलं महाराज तुमचे धंदेच आहेत. म्हटलं ती माझे मित्र म्हटली याला असंच पाहिजे होतं, घे. म्हटली घे घे चिरवायची, घे तुझे. आता काय म्हटलं पाटील तुमच्याशिवाय होऊच शकत नाही सप्ताह, काहीतरी बोला. ते म्हणले महाराज बसा बसा. म्हणल्यानंतर ते आतमध्ये गेलं. आतमध्ये गेल्यानंतर मी माझ्या मित्राला बोललोय, म्हटलं हे बघा 100% 10,000चं बंडल घेऊन बाहेर येत. ते माझा एक मित्र पुढं आला, ते कपडे नीट नव्हते, 2 एकर जमीन होती. ते म्हटलं महाराज याने जर 10,000चं बंडल बाहेर आणलं ना, आपलं 2 एकर शेत उद्याच विकतो, याचे 10,000 आणि आपले बाकीचे उरलेले सप्ताह दोघातच. मी म्हणलं तुझा एवढा ओव्हर कॉन्फिडन्स का? म्हणला 30 वर्ष झाले गावचा कारभार करतो, मला माहिती आहे हे रुपये देईना. आता एवढा कॉन्फिडन्स. ते आतमध्ये गेलं आणि त्याच्या धुंदुलीने काय पिन मारली काय माहिती. धुंदुली माहिती आहे त्याच्या धुंदुलीने काय पिन मारली काय माहिती, ते फुगूनच बाहेर. महाराज जय हरी. म्हटलं अरे आता तर झाला जय हरी. काय म्हणतो? काहीच नाही, सप्ताह आहे. सप्त्यासाठी तुमच्या वर्गणी दिल्याशिवाय सप्ताह होत नाही. आमच्याकडे वर्गणी म्हणतात, तुमच्याकडे पट्टी म्हणतात. म्हटलं वर्गणी दिल्याशिवाय होत नाही. ते म्हणले महाराज या लेकराईला आतापर्यंत काहीच दिलं नाही, पण तुम्ही आलेत म्हणून लिहा 101. म्हटलं तासभर बसवलं आणि 101. पुढचं काय? म्हटलं राहू द्या, त्याला हाकलू नका. लोकांनी असं म्हणायला नको महेश महाराजांच्या कीर्तनात कुत्रही नव्हतं. मग मी म्हणलं राजा 1 तास थांबवलं आणि 101. ते पुढचं काय बोलला ते ऐका. 101 रुपये देऊ, सर घरच्या घर जेवायला येऊ, शेवटच्या दिवशी राहिलं सुईलं बांधून नेऊ, आणि सप्ताह संपल्यावर रुपयाचा हिशोब घेऊ. म्हटलं नालायका देऊ नको आणि येऊ नको. विठला सांगायचं एवढ्यासाठी होतं मला. भला किसी का मत करना, भला किसी का करना सके तो बुरा किसी का मत करना. एक लक्षात ठेवा, सच्ची ओळख त्याला होते ज्याच्या जीवनामध्ये आचरण ज्याचं शुद्ध आहे. गुरु कोणाला प्राप्त होतात? गुरु कोणालाही प्राप्त होत नाहीत मायबाप. सद्गुरु त्याला प्राप्त होतात. का ऐका शब्द तुम्ही. प्रभु आगवेनी जन्मे मिया पुण्य केले उत्तमे, तिये ठकची अंगे सद्गुरु तुवा. ज्ञानोबरांची भाषा आहे. ज्ञानोबराय म्हणतायत सद्गुरूची कृपा कधी होत आहे म्हटले तर अनेक जन्माचं पुण्य फळाला आल्यानंतर होत आहे. पूर्वजन्मी सुकृत ती मजाजी फळाची आली, परमानंद मानसी भेटी झालिया संताची. असे सद्गुरू प्राप्त होणं फार अवघड आहे. कारण सद्गुरू प्राप्त झाल्यानंतर खऱ्याची ओळख होते. मग खऱ्याची ओळख रुक्मिणी आहे. पार्वती मैया भगवान भोलेनाथांना विचारतायत, हे गुरुदेव सांगा खरे काय आहे. तेव्हा भोलेनाथ म्हणतायत, उमा माझा अनुभव सांगू तुला. उमा कहे हूँ मैं अनुभव सत हरि भजन जगत सब सपना, जग
जगत सब सपना. भगवंता, भगवान महादेव आपल्या मुखातून बोलतायत, हे उमा, या जगतात सगळ्यात खरं जर का असेल तर एक हरिभजन खरं आहे, त्याच्या व्यतिरिक्त सगळं जगत स्वप्न आहे. तुकोबाराय हीच भाषा बोलले, सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. आणि त्या सच्ची ओळख करून देणारा गुरु असतो, त्याचं नाव आहे सद्गुरु. सद्गुरु सच्ची ओळख करून देतो, आपल्याला देवाचं दर्शन करून देतो. एवढाच विषय सांगतो, कीर्तन संपवतो. बरेच जण म्हणतायत महाराज देवच नाहीये. बरीच येडी हळद अशीच म्हणते, महाराज जे दिसतंय त्याला मानतोय. आता शिकलेले पोरं तर देवाला मानायला तयार नाही. परमार्थाची फार रुंदी वाढली, चौरस वाढला, पण जितकी रुंदी मोठी वाढली तितकी खोली संपत चालली. याची शोकांतिका वाटते कधी कधी. ते म्हणतात आम्हाला देव आम्ही एकच मानतो, चक्षुर्वाई सत्यम, जे डोळ्याने दिसतंय आम्ही त्याला मानतो. मला त्या वर्गाला एक प्रश्न करायचा आहे, तुम्ही डोळ्याने दिसते त्यालाच मानताय, तर ही गोष्ट सगळीकडे लागू करा. हवा कधी दिसली का हो? नाही दिसली. नाही आहे तर 5 मिनिट नाक दाबा. आता नका दाबू, कीर्तन झाल्यावर दाबा. माझ्यावर येतील घरावर गोटे. किती अवघड असतं. हवा दिसत नाही पण मानावी लागते. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय कशाने? वायराने नाही, माईकने नाही. जर बटन बंद केलं ना लाईटचं तर हे काहीच दिसत नाही. मग का हो, ती लाईट दिसते का आम्हाला? हा दिवा चमकतोय, हा लाईट चमकतोय, आम्हाला लाईट दिसत नाही. बघायची असेल घरी जा, असं 4 बोट वायर सोला आणि मग त्याला असा हात फिरवा. आता नाही दिसत नाही, पण ती आहे की नाही तुम्हाला तेव्हा तिचा चमत्कार कळेल. काही गोष्टी नाही आहेत पण त्या मानाव्या लागतात. पुढचं बोलू का? एखादी गोष्ट जर मला दिसते, तुम्हाला दिसत नसेल, एखाद्याला दिसते, एखाद्याला दिसत नसेल, तर याचा अर्थ असा आहे तो ते बघण्यासाठी नालायक आहे. टोचू द्यात तुम्हाला, मी नालायक शिवीने नाही वापरत, लायकीचा नाही, शिवी नाही, नालायक. एखादी गोष्ट मला दिसते तुम्हाला दिसत नसेल, तुम्ही डोळा चेक केले पाहिजे ना, तुमची नंबर चेक केले पाहिजे. कारण काही जणांना दिसली म्हणून माझे ज्ञानोबाराय म्हणतात येड्यात देव दिसत नाही. तर ज्ञानोबाराय एकदा बोलत नाहीत, 4 वेळेस बोललेत. काय बोललेत ऐका. योगिया एकदा बोलले, दुसऱ्या चरणात म्हणतायत देखिला देखिला मायम्या देवाचा देव. तिसऱ्या चरणात म्हणतायत अनंत रूपे अनंत वेवे देखिले. जे ज्ञानोबाराय म्हणतात मी त्या देवाला पाहिलंय. अजून एका ठिकाणी ज्ञानोबाराय बोललेत आजी सोनियाचा जणू वर्षे अमृताचा जणू हरे पाहिला रे सबाय अभ्यंतरू. फार विस्तार आहे. जर त्यांना देव दिसलाय, आपल्याला दिसत नाही. त्यांना गाढवात देव दिसलाय, त्यांना दगडात देव दिसलाय, त्यांना चराचरामध्ये देव दिसलाय. विठ्ठल जडीस्तरी वढला रीता ठाव नाही उरला आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. या भूमिकेला ते साधू संत पोचलेत, आपण नाही पोचलेत का? कारण आपण सद्गुरूंना शरण गेलो नाही. ज्या दिवशी सद्गुरूंना तुम्ही शरण जाणार ना, त्या दिवशी तुम्हाला तो देव दिसल्याशिवाय राहणार नाही. याती नसते तर संशय दिसेल, 100% दिसेल. कारण सद्गुरू काय करतात माहितीये का? आपल्याला लांबचा देव दिसतोय, लांबचा देव दिसतोय, जवळचा दिसत नाही. याचा अर्थ असा आहे मला जवळचं वाचता येत नाही, लांबचं वाचता येतंय. मला जवळचा नंबर लागलाय. काय लागलाय? नंबर लागलाय. कुठं जाऊन चेक केला पाहिजे मी? डांग्या खोकल्याच्या डॉक्टरकडे? कोणाकडे? डोळ्यांच्या डॉक्टरकडे चेक केला पाहिजे. डोळ्याचे डॉक्टर काय करतील? तुम्हाला एक नंबर देतील. त्या नंबराचा चष्मा तुम्ही बनवला की तुम्हाला जवळचंही वाचता येईल, लांबचंही वाचता येईल. माझा दृष्टांत संपलाय, सिद्धांताकडे मला जायचंय. आपल्याला मंदिरातला देव दिसतोय, आपल्याला इथून 300 किलोमीटरचा पंढरपूरचा देव दिसतोय. पण ज्याचं वर्णन भगवंताने गीतेत केलंय, जो बिलकुल घटभीतर आहे, सर्वस्व चाहा मृदी सन्निविष्टो मत
स्मृती ज्ञान नमपोहणंच वेदेच सर्वे रहमेव वेद्यो वेदांत कृत्वेद विदेवचाहम तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम का विषयाशी काम भ्रांतावरी. जो बिलकुल घटभीतर आहे तो दिसत नसेल तर याचा अर्थ असा आहे आपल्याला जवळचा नंबर लागलाय. कुठला नंबर लागलाय? जवळचा नंबर लागलाय. आणि जिथपर्यंत जो स्वतः बघू शकत नाही तो जगात काय बघेल? त्याला जगात मूर्ती दिसेल, देव नाही दिसणार. पण ज्याने आतमध्ये परीक्षण केलंय, कारण हे इतकी मोठी ठेव आहे मायबाप. ज्ञानोबांची भाषा हरिपाठाच्या पहिल्याच अभंगामध्ये देवाची द्वारी उभा क्षण भरी. ते द्वार कोणतं? तर या देहाचं ते द्वार आहे. 5 प्रकारचे देह आहेत. आता विस्तार करत नाही, वाढत वाढत चालले. ते रानच आवरून नाही राहिलं, काय करू महाराज. आणि म्हणून याची ओळख करून देणारा सद्गुरू आहे. आणि रामेश्वर भट्ट म्हणतायत मला त्या गोष्टीची ओळख झाली. आणि म्हणून रामेश्वर भट्ट म्हणतायत जगद्गुरु तुकोबर आहे, तुम्ही सद्गुरू आहात, तुम्ही सद्गुरू आहात. कारण सद्गुरू काय करतोय? जयाचे अंगे आसिके तेज लावून अलके अंधाराच्या सावाईके लोटी जतसे समुद्रा जयाचे तोय तोया जयाचे माधुर्य माधुर्या सौंदर्य जयाचे होते. आणि पृथ्वी जया क्षमा नुभंगे स्थावर चंद्रमा जयाचे निअमृते चंद्रमा निववी जग. हे सगळे गुरूंचं वर्णन. जास्त विस्तार करत नाही. ज्ञानोबा राय म्हणतायत सद्गुरू काय सामान्य नाही. ज्यांना सद्गुरू भेटलेत त्यांच्या जीवनामध्ये काहीच कमी पडत नाही. म्हणून शब्द वापरलेला आहे स्वामी सद्गुरू धामा. धामा म्हणजे काय? तर तुम्ही वैकुंठात राहणारे आहेत. तुम्ही वैकुंठात राहणारे असल्यामुळे धामा शब्द वापरलाय. सद्गुरू धामा सच्चिदानंद मूर्ती. तुम्ही सद्गण चितगण आनंद गण आहेत. आणि असे तुम्ही तुकोबा राय किती श्रेष्ठ आहेत. तू किता तुलने ब्रह्म म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले ज्ञानेश्वर. यथावकाशतामती अभंगावर विवेचन करण्याचा प्रयत्न केला. योग्य तो गुरुवरांचा कृपाशीर्वाद, अयोग्य तो माझ्या बुद्धीचा दोष. म्हणून सर्वांनी याच ठिकाणी मला माफ करा. सर्वांना जाता जाता